नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील रस्त्यांवर थंडगार पाण्याचे फवारे मारणाऱ्या अवजड गाड्या फिरताना दिसत आहेत. या गाड्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडिओखाली पुण्याचं तापमान वाढल्यामुळे पुणेकरांना थंडावा देण्यासाठी या गाड्या फिरत असल्याचा कमेंटचा पाऊस पडतोय. आणि त्यामुळे या गाड्या खरंच पुणेकरांना थंड थंड कुलकुल करण्यासाठी असल्याचा गैरसमज अनेकांना झालाय. पण या गाड्या तापमान कमी करण्यासाठी नसून या वेगळ्याच कारणामुळे लॉन्च करण्यात आल्यात. पाहुयात. स्क्रीनवर दिसणाऱ्या या दृश्यांमध्ये दिसणारी पाणी फवारणारी गाडी सध्या पुण्यातील अनेक रस्त्यांवर दिसत आहे. कडाकाच्या उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांवर अचानक थंड पाण्याचे शिंतोडे पडल्याने अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी ही वाहनं पाणी फवारत असल्याचा अनेकांचा समज झालाय. सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडिओवर तुफान कमेंट येत आहेत. झाडं तोडल्यामुळे पुणेकरांवर ही वेळ आली, पुणे तिथं काय उडे, पुणेकरांना आंघोळ घालण्यासाठी सरसावली पुणे महापालिका, अशा कमेंटमुळे व्हिडिओचा कमेंट सेक्शन भरला आहे. मात्र ही वाहनं तापमान कमी करण्यासाठी किंवा पुणेकरांना थंडावा मिळावा यासाठी पाणी फवारत नसून त्यामागे वेगळंच कारण आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या वाहनांना फॉग कॅनन मशीन म्हणतात. पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढल्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत अशा पद्धतीच्या 5 मशीन पुणे महापालिकेनं खरेदी केल्यात. या मशीनमधून बाहेर पडणारे हाय प्रेशर पाण्यामुळे हवेतील धुलीकण अर्थात धूळ जमिनीवर बसायला मदत होते आणि यामुळे पुणेकरांना स्वच्छ हवा मिळेल. आणि हवेतील धुळीचं हेच प्रमाण कमी करण्यासाठी ही वाहनं रस्त्यावर पाणी फवारताना दिसत आहेत. फॉग कॅनन मशीन देशातील दिल्ली, चंदीगड सह पिंपरी चिंचवडमध्ये देखील वापरात आणण्यात आली आहे. अर्थात पुणेकरांसाठी ही वाहनं नवीन असल्यामुळे पुणेकरांना याचं प्रचंड अप्रूप वाटतंय आणि काही प्रमाणात गैरसमजही निर्माण होत आहेत. पण ही मशीन पुण्यातील तापमान कमी करण्यासाठी किंवा पुणेकरांना थंड करण्यासाठी नसून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.